विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं वीक 3च्या स्टडी प्लॅनमध्ये. आपण या अगोदर तुम्हाला 2 वीकसाठी परफेक्ट स्ट्रॅटेजी, परफेक्ट स्टडी प्लॅन दिला होता. आय होप तो तुम्ही कंप्लीट केला असेल. मी तुम्हाला म्हणजे कन्सिडर करतो, की तो तुम्ही कंप्लीट केला असेल आणि या वीकमध्ये आता आपल्याला करायचा आहे वीक 3चा स्टडी प्लॅन. ओके. तर काय करणार आहे आपण वीक 3च्या स्टडी प्लॅनसाठी ते आपण येणाऱ्या व्हिडिओत पाहणार आहे. तत्पूर्वी मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला WhatsApp ग्रुप जॉइन केला नसेल तर जॉइन करा. हा WhatsApp ग्रुप तुम्हाला इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाईपर्यंत हेल्पफुल ठरणार आहे. त्यासोबत आपलं टेलिग्राम चॅनल ओके, ते पण तुम्ही जॉइन करून ठेवा. याच्यावर तुम्हाला पण नोट्स असेल, एम-एस-टी-सी-ई-टी बद्दल कोणती जरी गोष्ट असेल, तर ती आपण या दोन्ही ग्रुप्सवर प्रोव्हाईड करतोय. त्याच्यामुळे मी थोडंसं साइडला होतो. तुम्ही हा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि त्याच्यानंतर Google लेन्सने स्कॅन करून तुम्ही या ग्रुपमध्ये इझिली जॉइन होऊ शकता. आणि जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर ठीक आहे मित्रांनो, वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरू करूया. आता फर्स्ट ऑफ ऑल समजून घ्या. आता वीक 3 आहे बरोबर. आज आहे 22 ऑक्टोबर. बरोबर 22 ऑक्टोबरला हा व्हिडिओ शूट होतोय. तर मित्रांनो, आता लक्षात घ्या आपल्याला 12th स्टँडर्डचा फिजिक्सचा एक चॅप्टर करायचा आहे या वीकमध्ये. ओके. 22 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर. ओके. 22 ऑक्टोबर टू 29 ऑक्टोबर या टाईममध्ये. आता 29 ऑक्टोबरला आपला नेक्स्ट व्हिडिओ येईल. ओके. तर 12th स्टँडर्डचा आपल्याला फिजिक्सचा एक चॅप्टर करायचा आहे, केमिस्ट्रीचा एक चॅप्टर करायचा आहे आणि मॅथ्सचा 2 चॅप्टर करायचे आहेत. बरोबर? आणि मॅथ्सचे आपण पार्ट 2 चे चॅप्टर्स करणार आहेत आता. बरोबर? म्हणजे कसं आपला पॅटर्न तुम्हाला माहिती आहे 1-1-2 1-1-2, 1-2-1 सॉरी, इट्स अ मिस्टेक. 2-1-1, 1-2-1, 1-1-2 या पद्धतीने आपला पॅटर्न आहे आणि आपला चाललाय सध्या वीक 3 बरोबर. त्याच्यामध्ये आपण काय करणार मॅथेमॅटिक्सचे 2 चॅप्टर करणार आहे 12th तर 11th काय करणार आहे तर फिजिक्स आणि केमिस्ट्री यांचा प्रत्येकी एक चॅप्टर आपण याच्यामध्ये करणार आहे. बरोबर. असे मिळून आपण किती चॅप्टर्स कंप्लीट करणार आहे या वीकमध्ये तर लक्षात घ्या 4, 5, 6 6 चॅप्टर्स कंप्लीट करायचे आहेत. 7 दिवस आपल्याकडे आहेत. इझिली होतायत. बरोबर. आता तुम्हाला कसं करायचंय तुमचं रुटीन कसं ठेवायचंय, किती वेळ द्यायचा आहे हे तुमच्यावर डिपेंड आहे. काही विद्यार्थ्यांना जास्त वेळ लागेल, काही विद्यार्थ्यांना कमी वेळ लागेल. बरोबर. काहींचा अगोदरच झालेला असेल. पण लक्षात ठेवायचं की आठवड्याच्या शेवटच्या दिवशी आपल्याला रिव्हिजन करायची आणि पूर्ण आपल्याला कव्हर झालेलं असलं पाहिजे. त्याच म्हणजे जर असेल तरच आपल्याला नेक्स्ट टास्क आपल्याला चालू करायचा आहे. बरोबर. जर झालं नसेल तर थोडेसे दिवस घ्या आणि कंप्लीट करा. ओके. तुम्ही थोडंसं म्हणजे प्लस मायनस करू शकता 1-2 दिवसाचं. पण कंप्लीट करा. अभ्यासाला जर सुरुवात केली नसेल, तर अभ्यासाला सुरुवात करा. तर ठीक आहे, पाहूया आपण आता कोणते चॅप्टर्स आपल्याला घ्यायचे आहेत. तर लक्षात घ्या 12th फिजिक्सचा आपल्याला चॅप्टर घ्यायचा आहे थर्मोडायनामिक्स. खूप चांगलं वेटेज आहे सी-ई-टीमध्ये थर्मोडायनामिक्सचं. खूप सारे क्वेशन थर्मोडायनामिक्समधून येतायत. ओके. न्यूमेरिकल्स येतायत आणि थिअरी क्वेशन पण येतायत त्याच्यामधून. बरोबर. आता थर्मोडायनामिक्समध्ये आपल्याला काय करायचं बेसिक ज्या टर्म्स आहेत म्हणजे काय? सिस्टम म्हणजे काय? बॉडी म्हणजे काय? सराउंडिंग म्हणजे काय? इक्विलिब्रियम म्हणजे काय? हीट एक्सचेंज काय? ओके. तर ह्या ज्या बेसिक टर्म्स आहेत किंवा बाउंडरी म्हणजे काय? या ज्या टर्म्स आहेत, ओके, सिस्टम रिलेटेड किंवा हीट रिलेटेड असेल, तर त्या तुम्हाला परफेक्ट करायच्या आहेत. बरोबर. अगोदर डायरेक्ट तुम्ही पी-वाय-क्यू किंवा क्वेशनला हात घालायचा नाही. परफेक्टली तुम्हाला ही थिअरी एकदा पूर्ण करायची आहे. बरोबर. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल सी-ई-टीला थिअरी येत नाही, मग आम्ही थिअरी का करू? बोर्ड एक्झामला थिअरी येते. बरोबर. त्यासाठी तुमचं होऊन जाईल. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला कन्सेप्ट समजली नाही, तर न्यूमेरिकल्स वगैरे कसे तुम्ही सॉल्व्ह करणार आहे, बरोबर? त्याच्यामुळे अगोदर तुम्ही काय बेसिक टर्म्स तुम्ही करून घ्यायच्यात, बरोबर? आणि हे प्रत्येक चॅप्टरसाठी सेम फॉर्म्युला आहे. बेसिक टर्म्स तुम्ही अगोदर करायच्यात. त्याच्यानंतर टाइप्स ऑफ प्रोसेसेस, आयसोथर्मल, एडियाबॅटिक प्रोसेस, त्याच्यानंतर आयसोकोरिक प्रोसेस. या ज्या टाइप्स ऑफ प्रोसेस आहेत, भरपूर सारे प्रोसेसचे टाइप आहेत. आय गेस 5-6 टाइप आहेत. ते तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. ओके. कोणती प्रोसेस कशी बिहेव करते, ओके, किंवा त्या प्रोसेसचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, हे तुम्हाला कंप्लीट करायचंय. ओके. त्याच्यानंतरनं काय फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. ओके. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सवर भरपूर क्वेशन येतायत. ओके. सी-ई-टीमध्ये रिपीट झालेले आहेत. तुम्ही पी-वाय-क्यू जाऊन चेक करू शकता. तुम्हाला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स करायचा आहे. त्याच्यानंतर जे बुकमध्ये सॉल्व्ड न्यूमेरिकल्स आहेत, ओके, बुकमध्ये तुम्ही पहा, मिसलेनियस एक्सरसाइजमध्ये पहा, एक्सरसाइजमध्ये पहा थर्मोसाठी. ते सॉल्व्ड न्यूमेरिकल्स तुम्हाला करायचे आणि ज्यावेळेस तुमचे पूर्ण सॉल्व्ड न्यूमेरिकल्स होतील, टेक्स्ट बुक मधले सांगतोय मी, त्याच वेळेस तुम्हाला पी-वाय-क्यूज जे असतील, ओके, तुमचं टार्गेट पब्लिकेशन असेल किंवा कोणतंही असेल, ब्रह्मास्त्र असेल, तर त्याचं तुम्हाला पी-वाय-क्यूज पाहिजेत आणि ते पी-वाय-क्यूज करायचे. पण फर्स्ट प्रायोरिटी आपल्याला द्यायची ती टेक्स्ट बुकला. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही हा 12th फिजिक्सचा थर्मोडायनामिक्स हा चॅप्टर कव्हर करू शकता. म्हणजे आतापर्यंत आपले 4 चॅप्टर्स होतील, बरोबर? त्याच्यानंतरनं आता केमिस्ट्रीसाठी काय करायचंय, तर केमिकल थर्मोडायनामिक्स. आता या दोन्ही चॅप्टर एकाच दिवशी आपण घेतलेत, म्हणजे एकाच वीकमध्ये घेतलेत तुम्हाला सोपं जाण्यासाठी. आणि याच्यामध्ये करायचंय काय, बहुतांश कन्सेप्ट ह्या सेम आहेत, बरोबर? फक्त थोडासा काही डिफरन्स आहे. मग त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचंय, की कंपॅरेटिव्हली स्टडी करायचा आहे. ओके.
कंपॅरेटिव्हली स्टडी करायचं म्हणजे काय? तर फिजिक्समध्ये या पद्धतीने, केमिस्ट्रीमध्ये या पद्धतीने. तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. साइन कन्व्हेन्शन इथं साइनचा थोडासा म्हणजे इश्यू होऊ शकतो. तुम्हाला कन्सेप्ट म्हणजे समजा कन्सेप्ट समजेल, पण साइन तुम्हाला लक्षात ठेवायचे की फिजिक्समध्ये आपण कोणते साइन वापरतोय आणि केमिस्ट्रीमध्ये कोणते साइन वापरतोय. तुमची जम्बलिंग होता कामा नये. जर साइन चुकलं तर तुमचं फायनल आन्सर चुकल. त्याच्यामुळे तुम्हाला साइन व्यवस्थित ठेवायचे आणि ज्या कन्सेप्ट आहेत, ओके. तर त्या अल्मोस्ट सेम आहेत, पण काही कन्सेप्ट एक्स्ट्रा आहेत फिजिक्समध्ये त्या तुम्हाला एक्स्ट्रा कन्सेप्ट करायच्यात. केमिस्ट्रीमध्ये पण काही वेगवेगळे कन्सेप्ट आहेत. त्या पण तुम्हाला व्यवस्थित करायच्यात. ओके. म्हणजे लक्षात ठेवायचं फिजिक्सचा 4था चॅप्टर थर्मोडायनामिक्स, केमिस्ट्रीचा 4था चॅप्टर केमिकल थर्मोडायनामिक्स तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. ओके. हे झाल्यानंतर आता पुढं काय? बरोबर. आता याचे सुद्धा सॉल्व्ह प्रॉब्लेम्स बुकमध्ये जेवढे न्यूमेरिकल्स आहेत तेवढे तुम्हाला करायचे आहेत. प्लस बुकमध्ये जे चार्ट्स वगैरे दिलेत, एक पण चार्ट तुम्ही स्किप करायचं नाही. कारण मोस्ट ऑफ क्वेशन डू यू नो? ओके, नो धिस किंवा त्या चार्ट्समधून येत असतो. बरोबर? त्याच्यामुळे ते तुम्हाला चार्ट मिस करायचे नाही. हे फक्त थर्मोडायनामिक्ससाठी नाही तर प्रत्येक सब्जेक्टसाठी तुम्हाला सेम आहे. जे चार्ट्स असतील, डू यू नो चे क्वेशन असतील, ओके. तर हे तुम्हाला करायचे म्हणजे करायचेत. ओके. त्याच्यानंतरनं मॅथ्ससाठी ओके. मॅथ्स मॅथ्स पार्ट 2 साठी आपण चूज केले 2 चॅप्टर्स. ओके. जो की आहे पहिला चॅप्टर आपला डिफरन्शिएशन. खूप म्हणजे जर तुम्हाला डिफरन्शिएशन येत असेल, तर तुम्हाला बाकीचं समजेल. जर तुम्हाला डिफरन्शिएशन येत नसेल, तर तुम्हाला ॲप्लिकेशन ऑफ डिफरन्शिएशन, इंटिग्रल वगैरे तुम्हाला काही समजणार नाही. त्याच्यामुळे बेस आपला आहे डिफरन्शिएशन आणि तो तुम्हाला या वीकमध्ये परफेक्ट करायचा आहे. ओके. आता याच्यामध्ये काय आलं पाहिजे तुम्हाला, काय-काय आलं पाहिजे? ठीक आहे, डिफरन्शिएशनमध्ये आपल्याला फक्त डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. पण कोणकोणत्या फंक्शन्सचा? तर लक्षात ठेवा, कॉम्पोझिट फंक्शन, इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, इम्प्लिसिट फंक्शन, हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे सेकंड डेरिव्हेटिव्ह, थर्ड डेरिव्हेटिव्ह त्याच्यानंतर पॅरामेट्रिक फंक्शन. ओके. त्याच्यानंतरनं काय? तर लॉगॅरिथमिक फंक्शन जे फंक्शन आहेत. ओके. आता एवढ्या टाइपचे मी तुम्हाला फंक्शन सांगितले. कॉम्पोझिट, इन्व्हर्स, इम्प्लिसिट, हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आपल्याला घेता आला पाहिजे. त्यानंतर पॅरामेट्रिक टाइपचं फंक्शन असेल, लॉगॅरिथमिक फंक्शन असेल. हे सर्व फंक्शन तुम्हाला मिक्समध्ये येऊ शकतात म्हणजे कॉम्पोझिट टाइपसारखं. जर तुम्हाला या सगळ्यांचे डेरिव्हेटिव्ह व्यवस्थित जर घेता आले, तर तुम्ही डेरिव्हेटिव्हमध्ये एक पण मार्क तुम्ही घालवू शकत नाही. ओके. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं फर्स्ट ऑफ ऑल आता डेरिव्हेटिव्हचे जेवढे फॉर्म्युले आहेत, तेवढे तुम्ही सगळे फॉर्म्युला बुकमध्ये एंटर करायचे. ओके. फॉर्म्युला बुक म्हणजे काय तर तुम्ही फक्त सेपरेट एक फॉर्म्युला लिहून ठेवायचा कोणत्या पेजवर. ओके. जेणेकरून तुम्हाला एक्झामच्या वेळेस ते ईझी होईल रिव्हिजनसाठी. ओके. तुम्हाला काय करायचं जेवढे डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले आहेत, तर तेवढे तुम्हाला व्यवस्थित लिहून ठेवायचे. त्याच्यानंतरनं ज्या ट्रिक्स आहेत म्हणजे समजा पॅरामेट्रिक फंक्शनसाठी आपण जसा डेरिव्हेटिव्ह घेतो. ओके. तर dy/dt अपॉन dx/dt या पद्धतीने आपण जसं डेरिव्हेटिव्ह घेतो. ज्या स्टँडर्ड प्रोसिजर आहेत, त्या प्रोसिजर तुम्हाला नोट डाउन करून ठेवायच्यात. ओके. हे प्रत्येकासाठी YouTubeवर भरपूर सारं कंटेंट अवेलेबल आहे. जर तुम्हाला तुमच्या ट्युशनमध्ये वगैरे जर शिकवलं असेल, तर खूपच चांगलं. जर तुम्हाला नसेल कोणता रिसोर्स, तर YouTubeवर याच्यावर भरपूर सारं कंटेंट आहे. तुम्ही कोणाचाही व्हिडिओ पाहू शकता. तुम्ही व्यवस्थितरित्या प्रत्येक कन्सेप्ट तुम्ही क्लिअर करून घ्या. ओके. जर तुम्ही डेरिव्हेटिव्ह व्यवस्थित नाही घेऊ शकले, डेरिव्हेटिव्हच्या जर कन्सेप्ट तुमच्या क्लिअर नसतील, पुढं इंटिग्रेशन असेल, ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह असेल, डिफरन्शियल इक्वेशन असेल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला काहीच समजणार नाही. त्याच्यामुळे काय करायचं, बेसिक आहे, डेरिव्हेटिव्ह आहे. फॉर्म्युले पाठ करायचे. ओके. फॉर्म्युले कुठे यूज करायचे हे समजलं पाहिजे आणि प्रोसेसिंग स्पीड तुमचा थोडासा वाढवायचा. ओके. म्हणजे कसं थोडक्यात अरेंजमेंट्स असतील, ट्रिग्नोमेट्रिक अरेंजमेंट्स असतील, तर त्या तुम्हाला व्यवस्थित जमल्या पाहिजे. सबस्टिट्यूशन असेल, ते तुम्हाला व्यवस्थित जमलं पाहिजे. तर या पद्धतीने जर तुम्ही हा चॅप्टर व्यवस्थितरित्या केला, तर पूर्ण कॅल्क्युलस तुम्हाला खूप ईझी जाईल. पण जर हा चॅप्टरमध्ये तुम्ही जर समजा तुम्ही काही कॉम्प्रोमाइजेस जर ठेवले, हा चॅप्टर जर व्यवस्थित तुम्ही नाही केला, तर पुढचा एकही चॅप्टर तुम्हाला समजणार नाही. ओके. म्हणजे लक्षात काय ठेवायचं तर डिफरन्शिएशन चॅप्टर तुम्हाला क्लिअर करायचा म्हणजे करायचा आहे. याला थोडासा जास्त वेळ लागू द्या, पण हा चॅप्टर तुम्ही व्यवस्थित करा. ओके. आता याच्यानंतरनं कोणता चॅप्टर आहे? खूप ईझी. ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हज. म्हणजे पहिल्या चॅप्टरमध्ये आपण शिकलो डेरिव्हेटिव्हज कसा घ्यायचा, ओके, एखाद्या फंक्शनचा आणि दुसऱ्या चॅप्टरमध्ये रिअल लाईफ ॲप्लिकेशन किंवा त्याचं काय यूज करू शकतो आपण त्या डेरिव्हेटिव्हचं हे शिकायचं आहे आपल्याला, बरोबर? आता याच्यामध्ये काय यूज करू शकतो आपण? तर टँजंट्स आणि नॉर्मल फाइंड करण्यासाठी समजा कर्व्हज वगैरे असतील तर त्यांना टँजंट आणि नॉर्मल फाइंड करण्यासाठी याचा यूज होऊ शकतो. त्याच्यानंतर अप्रॉक्सिमेशन कॅल्क्युलेशन्स जे असतात, ओके, तर त्याचा डेरिव्हेटिव्ह त्याच्यामध्ये खूप यूज आहे. त्याच्यानंतर रोल्स थेरम आहे, एल-एम-व्ही-टी म्हणजे लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम आहे. हे 2 थेरम तुम्हाला परफेक्ट करायचे आहेत. रोल्स थेरम आणि एल-एम-व्ही-टी. याच्यावर जास्त वेळेस एम-सी-क्यू रिपीट झालेले आहेत. पी-वाय-क्यूज तुम्ही जाऊन पहा, चेक करा. मोस्ट ऑफ पी-वाय-क्यूज रोल्स थेरम आणि एल-एम-व्ही-टीवर आहेत. ओके. त्याच्यामुळे तुम्हाला हे 2 थेरम परफेक्ट करायचे आहेत. त्याच्यानंतर मॅक्सिमा, मिनिमा आणि इन्क्रीजिंग, डिक्रीजिंग एखाद्या फंक्शनचा मॅक्सिमा तुम्हाला फाइंड करता आला पाहिजे. त्याचा मिनिमा फाइंड करता आला पाहिजे आणि सांगता आलं पाहिजे ते फंक्शन इन्क्रीजिंग आहे की डिक्रीजिंग. तुम्ही एवढ्या कन्सेप्ट जर व्यवस्थित केल्या म्हणजे काय
थोडक्यात तुम्हाला टॅन्जंट्स आणि नॉर्मल फाइंड करता आल्या. त्याच्यानंतर अप्रॉक्सिमेशन कॅल्क्युलेशन्स करता आले. ओके. रोल्स थेरम आणि एलएमयूटी व्यवस्थित जर तुम्ही केलं आणि मॅक्सिमम, मिनिमम, डिक्रीजिंग आणि इन्क्रीजिंग फंक्शन जर तुम्हाला स्ट्रेट करता आले, तर तुमचा हा चॅप्टर परफेक्ट होतोय. त्याच्यामुळं अजिबात विसरायचं नाही. हे जे 2 चॅप्टर आहेत, डिफरन्शिएशन आणि एओडी, ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हज, तर हे इंटरलिंक आहेत. त्याच्यामुळे आपण एका वीकमध्ये ठेवलेत. ओके. या 2 चॅप्टरला तुम्ही बराचसा वेळ द्या, पण परफेक्ट करा. ओके. याचं भरपूर सारं वेटेज आहे. डेरिव्हेटिव्हचं सीईटीमध्ये भरपूर वेटेज आहे. एओडीचं पण वेटेज आहे. ओके. असं नाही आणि चॅप्टर सोपा आहे आणि थोडा छोटासा चॅप्टर आहे. ओके. डेरिव्हेटिव्हमध्ये तुम्हाला थोडंसं एक्स्ट्रा एफर्ट द्यायची गरज पडू शकते. पण एओडीमध्ये तसं नाही. एओडी तुमचं इझिली होऊ शकतं. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं हे 2 चॅप्टर तुमचे परफेक्ट झालेच पाहिजे. ओके. तर आपण काय-काय पाहिलं? 12चं फिजिक्सचा आपण थर्मोडायनामिक्स पाहिला. केमिस्ट्रीचा 12चा आपण केमिकल थर्मोडायनामिक्स पाहिला. त्याच्यानंतर मॅथ्स पार्ट 2 आपण पाहिलं डिफरन्शिएशन आणि ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह बरोबर? म्हणजे आपला 12चा सिलेबस कंप्लीट झाला. 12चे आपण किती चॅप्टर करतोय? 2 आणि 2 4. 4 चॅप्टर्स 12चे करतोय. आता 2 चॅप्टर्स आपल्याला 11चे करायचे आहेत. आता कोणते करायचे ते 2 चॅप्टर्स? तर 11च्या फिजिक्ससाठी आपल्याला करायचंय लॉज ऑफ मोशन. काय आहे लॉज ऑफ मोशनमध्ये? तर न्यूटन्स लॉ ऑफ मोशन, फर्स्ट लॉ, सेकंड लॉ आणि थर्ड लॉ. ओके. हे तुम्हाला व्यवस्थित करायचंय. त्याच्यानंतरनं काय? वर्क एनर्जी थिअरम, कोलिजन, इम्पल्स, त्याच्यानंतर कपल एंड टॉर्क या छोट्या-छोट्या कन्सेप्ट आहेत आणि ठीक आहे वेटेज थोडंसं कमी आहे 11थला आणि ॲज कंपॅरेटिव्हली वेटेज तुम्हाला थोडंसं जास्त एफर्ट्स घ्यावे लागतात, जास्त अभ्यास करायला लागतं बरोबर. पण विद्यार्थी मित्रांनो जर आपल्याला गुड स्कोर जर स्कोर करायचा असेल, ठीक आहे. तुम्हाला जर एक टियर 2चं जर कॉलेज पाहिजे असेल तर ठीक आहे 12च्या सिलेबसवर तुम्ही मिळवू शकता. पण सी-ओ-ई-पी, पी-आय-सी-टीमध्ये जर तुम्हाला जायचं असेल ना, तर तुम्हाला 11चा एक पण मार्क सोडता कामा नये आणि 12च्या प्रत्येक मार्कसाठी तुम्हाला झगडायला लागेल. बरोबर. कारण कॉम्पिटिशन तुम्हाला माहिती आहे. मेरिट किती हाय जातंय ते तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे लक्षात काय ठेवायचं, की आपल्याला एक पण मार्क सोडून चालणार नाही. एक पण मार्क ऑप्शनला ठेवायचा आपल्याला नाहीये. त्याच्यामुळे लॉज ऑफ मोशन असेल 11th फिजिक्सचा या वीकमध्ये आहे. थोडासा वेळ काढा याच्यासाठी आणि कंप्लीट करा. इम्पोर्टंट पॉइंट्स इथं मी तुम्हाला दिलेत. ॲज इट इज तुम्ही बुक रेफर करा. फर्स्ट ऑफ ऑल सॉल्व्ह जे न्यूमेरिकल्स आहेत, सॉल्व्ह न्यूमेरिकल्स जरी केले व्यवस्थित, तुमचं थोडंसं वगैरे 11th तर झालंच असेल याचं. बरोबर. त्याच्यामुळे एवढा काही प्रॉब्लेम नाहीये. शिकून तर झाला असेल चॅप्टर 11th बरोबर. त्याच्यात सॉल्व्ह न्यूमेरिकल्स किंवा थोडं कन्सेप्टला ब्रशअप जरी केलं आपण, तरी तुमचं इझिली होऊन जाईल. त्याच्यामुळे याच्याकडे बिलकुल दुर्लक्ष करायचं नाही. ओके. आता नेक्स्ट कोणता चॅप्टर आहे? तर 11च्या केमिस्ट्रीचा कोणता चॅप्टर आहे? स्ट्रक्चर ऑफ एटम. आता पहा मित्रांनो, आपण 8वी पासून स्ट्रक्चर ऑफ एटम शिकतोय. डाल्टन्स थिअरी असेल, रुदरफोर्ड मॉडेल असेल, 8वी पासून शिकतोय की नाही? बरोबर. आता तेच आहे, पण थोडंसं आपल्याला कसं आहे डीपमध्ये. पण तुम्हाला ज्या कन्सेप्ट आहेत एटमविषयी, तर त्या तुम्हाला पूर्ण माहिती पाहिजे. म्हणजे काय? एटम कसा बनलाय? एटमचं स्ट्रक्चर काय आहे? एटममध्ये काय असतात? प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनवर कोणता चार्ज असतो? प्रोटॉनवर कोणता असतो? ओके. त्यानंतर न्यूट्रॉनवर कोणता असतो बरं? न्यूट्रॉनवर तर चार्ज नसतो. बरोबर, ते न्यूट्रल असतात. मग तुम्हाला हे सर्व शिकून घ्यायचंय. एटॉमिक नंबर म्हणजे काय असतं? एटॉमिक मास म्हणजे काय असतं? ओके. या सर्व गोष्टी ज्या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत. ओके. आता तुम्हाला वाटत असेल, की खूपच छोट्या आणि खूप बेसिकपासून करायचंय. बिलकुल तसंच करायचंय आपल्याला. जर डायरेक्टली आपण ॲडव्हान्स करायला गेलो, तर तुम्हाला समजणार नाही ते. ठीक आहे. ज्याचं झालेलं असेल, ज्याने शिकलेलं असेल, केलेलं असेल व्यवस्थित, त्याला नो डाउट तो डायरेक्ट ॲडव्हान्स करू शकतो. पण काही असे मुलं असतील, की ज्यांचं समजा अजून चालू नसेल केलं त्यांनी, तर त्यांनी या गोष्टीपासून चालू करा. मी असं तुम्हाला सांगेल. ओके. त्याच्यानंतर काय ऑल एटॉमिक थिअरीज जेवढे किंवा मॉडेल्स ओके डाल्टन्स मॉडेल आहे, बोर्स मॉडेल आहे. तुम्हाला जेवढ्या तुमच्या थिअरीज असतील बुकमध्ये दिलेल्या, टेक्स्ट बुकमध्ये दिलेल्या, त्या पूर्ण तुम्हाला करायच्यात. त्यांचं स्टेटमेंट काय आहे ते तुम्हाला व्यवस्थित लक्षात घ्यायचंय. त्यांचे लिमिटेशन असतील, त्यांचे ड्रॉबॅक्स असतील ओके किंवा त्यांचे एडव्हांटेजेस असतील ते तुम्हाला सगळे व्यवस्थित करायचे आहेत. बरोबर. थिअरी क्वेशन त्याच्यावर आपण एक्सपेक्ट करतो. त्याच्यानंतर काय आयसोटोप्स आणि आयसोबार्स, कार्बनचे आयसोटोप वगैरे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. तोंडपाठ पाहिजे. डायरेक्टली क्वेशन याच्यावर येतो. त्याच्यामुळे तोंडपाठ पाहिजे. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतील प्रत्येक समजा जो एलिमेंट आहे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे नोन एलिमेंट्स आहेत म्हणजे सी जास्त यूज होतात, रिपीट होतात. त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हाला माहिती पाहिजे. ओके. त्याच्यामुळे या गोष्टी याच्यामध्ये आहेत. स्ट्रक्चर ऑफ एटम खूप इंटरेस्टिंग हा टॉपिक आहे. तुम्ही व्यवस्थित करू शकता. हाच टॉपिक नाही तर हा जरी टॉपिक आपण पाहिला लॉज ऑफ मोशन तो पण खूप इंटरेस्टिंग आहे. त्याचबरोबर स्ट्रक्चर ऑफ एटम हा पण टॉपिक खूप इंटरेस्टिंग आहे. मग आय होप तुम्ही हे नक्की पूर्ण कराल. ओके. आणि मला खूप आनंद वाटतोय, की मला काही स्टुडंट्स पर्सनली मेसेज करून सांगतायत, की आम्ही तुमचं हे फॉलो केलंय आणि रिझल्ट त्यांना मिळतोय. त्याच्यामधून त्यांना कॉन्फिडन्स येतोय, की आपलं होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपलं टार्गेट आहे, की 31 डिसेंबर 2025 पर्यंत आपण पूर्ण सिलेबस कव्हर करून घेणार आहे. बरोबर. त्याच्यानंतर आपण रिव्हिजन आणि टेस्ट घेणार आहे. बरोबर.
तर आता लक्षात ठेवा. आता या व्हिडिओचं थोडंसं मी तुम्हाला शेड्यूल सांगतो. हे तुम्हाला कधीपर्यंत कंप्लीट करायचं आहे? 28 ऑक्टोबरपर्यंत हे तुम्हाला पूर्ण कंप्लीट करायचं आहे. त्याच्यानंतरनं 19 ऑक्टोबर सकाळी 8 वाजता आपला वीक 4 साठी व्हिडिओ येईल. मग तुम्हाला हे चॅलेंज कंप्लीट करणं गरजेचं आहे. 6 चॅप्टर आहे. 12चे 4 चॅप्टर आहे. त्याच्यानंतर 11चे 2 चॅप्टर आहे. 6 चॅप्टर, 1 आठवडा तुमच्याकडे वेळ आहे. व्यवस्थित वेळ घ्या. व्यवस्थित मन लावून अभ्यास करा. जेणेकरून तुम्हाला चांगले मार्क्स येतील. तुमच्या अभ्यासासाठी आपल्या परिवाराकडनं, टेक एस्पायर ग्रुपकडनं, सह्याद्री ट्युटोरियल्सकडनं तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा. व्यवस्थित मन लावून अभ्यास करा आणि एका चांगल्या कॉलेजमध्ये तुम्ही नक्की जाल याची आम्हाला गॅरंटी आहे. व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या सीईटी ॲस्पिरंट मित्र-मैत्रिणींसोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही कुठेतरी एक चॅलेंज मिळेल. त्यांनाही कुठेतरी संधी मिळेल एका चांगल्या कॉलेजमध्ये जाण्याची. आणि त्याच्यानंतरनं महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही आपल्या चॅनलवर सबस्क्राईब केलं नसेल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे मी जे व्हिडिओ तुम्हाला अपलोड करेल, जे नॉलेज तुमच्यासोबत शेअर करेल, ते तुम्हाला सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मिळेल. त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल. नोटिफिकेशन वगैरे तुम्ही ऑन करून ठेवा. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक सोबत.